त्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 36 क्रमांकाचा अहम शब्दाचे विचारपूर्वक मुख्य व बाद समानाधिकरण तरंग चौथा परिच्छेद 36 क्रमांकाचा अहम शब्दाचे विचारपूर्वक मुख्य व बाद समानाधिकरण. आपला विषय असा चालू आहे. आपण 4 आकाश पाहिलेत. कोणती? घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश. आणि त्या दृष्टांताप्रमाणे दाष्टांतामध्ये 4 चैतन्य पाहिली. कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. तर त्यापैकी जे जीव चैतन्य आहे ते जीव चैतन्याचं लक्षण आपण पाहिलं. अधिष्ठान कूटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये पडलेलं कूटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. या तिघाला आपण जीव असं म्हणतो. मग आता या 33 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये काल शिष्याने शंका केली, ज्ञान कोणाला झालं पाहिजे? जीवाला. वाचून ज्ञानविने एके उपाय करीशी जितुके तीही गुंफिशी अधिके रुखीये ऋते ज्ञानान्न मुक्ती. ज्ञाना अतिरिक्त कुठलाही उपाय या संसार भवसागरातून तरुण जाण्याकरता केला तर तो अपायच होतो. येथे एक नाव लाव जो जो की जे तरुणव पाव तो तो आपाव होय ते ऐका. म्हणजे कोणतं ज्ञान? तर वेदोक्त असणारं जीव ब्रह्मैक्य ज्ञान. पण हे ज्ञान जीवाला होतं असं म्हणतात, तर जीवापैकी कोणाला होतं असा प्रश्न आहे. कारण जीवामध्ये किती गोष्टी झाल्या? त्या 3. अधिष्ठान कूटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये पडलेला चिदाभास म्हणजे कूटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब. या तिघापैकी ज्ञान होतं कोणाला? पण असं विचारताना त्यांनी असा प्रश्न विचारला, बुद्धीला होतं की चिदाभासाला होतं? असा तरी प्रश्न काय केला? कारण बुद्धीला होता हा प्रश्नच केला नाही. कारण बुद्धी जड आहे, अविद्या जड आहे, त्याचं कार्य बुद्धी जड आहे, म्हणून तिला होत नाही. मग या दोघांपैकी कोणाला होतं? तिघापैकी बुद्धीला होत नाही कारण बुद्धी जड आहे. आता राहायला चिदाभास, आपलं कूटस्थ चैतन्य तर चेतन आहे आणि चिदाभास काय नाही, जड नाही. चिदाभास काय नाही, जड नाही. कारण जड तुम्ही म्हणा असं आपलं ठरलेलं आहे, बरोबर आहे ना? मग चिदाभास जड नाही आणि कूटस्थ चेतन आहे. पण कूटस्थाला होता असं म्हणता येत नाही. गुरुदेव उत्तर देताना सांगितलं, कारण कूटस्थ हा संग निर्विकार आहे, त्याला होत नाही. बुद्धी जड असल्यामुळे त्याला होत नाही. जो जड नाही असा कोण? चिदाभास. त्या बुद्धिस्थ चिदाभासालाच मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं, असं गुरुदेवाने उत्तर दिलं. असं उत्तर दिल्याच्या नंतर 34 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये काल शिष्य असं बोलला का गुरुदेव असं म्हणता येणार नाही. कारण आम्ही ज्या वेळेला जीव चैतन्याचं लक्षण तुम्ही मागे केलं, तर जीव चैतन्याचं लक्षण करत असताना तुम्ही अधिष्ठान कोण घेतलं? पहिलं कूटस्थ घेतलं आणि त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी कोण घेतलं नाही? ब्रह्मचैतन्य घेतलं नाही. तुम्ही म्हटलं बुद्धीत कोणाचं प्रतिबिंब म्हटलं पाहिजे? कूटस्थाचं म्हटलं पाहिजे. कोणाचं म्हणून चालणार नाही? ब्रह्मचैतन्याचं म्हणून चालणार नाही. मग हे म्हणताना तुम्ही ब्रह्मचैतन्यावरून कूटस्थ काय दाखवलं? भिन्न. आणि कूटस्थाचं प्रतिबिंब कोण? हा चिदाभास. मग त्यामुळे चिदाभास याचाच अर्थ कोणाचं प्रतिबिंब आहे? कूटस्थाचं आहे. कोणाचं नाही? ब्रह्माचं नाही. म्हणजे ब्रह्माहून तो भिन्न ठरला का अभिन्न? भिन्न ठरला. कूटस्थ ब्रह्माहून काय ठरला? भिन्न ठरला. मग ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या कूटस्थ चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होईलच कसं? आणि झालं तर ते कसं असेल? भ्रमरूप असेल. जसं एखादा पिणारा त्यात मग्न असला तर तो स्वतः म्हणतो आज की बार मोदी सरकार, म्हणजे आम्हीच. दुसरा त्याच्या कानाखाली देतो, म्हटले मी राजीनामा दिला नाही तर तू होशीलच कसं? आता त्या दोघांचंही बोलणं त्याला कोण प्रमाण मानेल? कारण ते मद्याच्या नशेमध्ये, धुंदीमध्ये त्यांचं ते बरळ नाही. माऊलीने म्हणावं अनंत वाचाळ बरळती बरळंता ऐकायचा दयाळ गोपाळ पावे हरी, तशा पद्धतीचं ते बोलणं आहे. तसं ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होणारच नाही, कारण तो भिन्न आहे. बरं झालं तरी ते कसं असेल? भ्रमरूप असेल. आणि भ्रमरूप ज्ञानापासून हा संसार निवृत्त होणार नाही. का बरे? रज्जूवर भासलेला सर्प आपला सिद्धांत आहे, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. पण रज्जूच्या अज्ञानाने भासलेला सर्प रज्जूच्या ज्ञानाने कधी निवृत्त होतो? तो उत्तर आहे रज्जूचं ज्ञान झाल्याच्या नंतर. पण ती रज्जू कशी असावी लागते? सत्य. सत्य रज्जूच्या ज्ञानाने मिथ्या सर्प निवृत्त होतो. तसं मग चिदाभासाला झालेलं ज्ञान कसं असलं पाहिजे? सत्य. आणि ते तर कसं आहे? भ्रमरूप आहे. कारण तो ब्रह्माहून भिन्न असताना मी ब्रह्म आहे म्हणू लागला, म्हणजे ते भ्रमरूप ज्ञान आहे. आणि भ्रमरूप ज्ञानाने संसार निवृत्त होणार नाही, यथार्थ ज्ञानाने होतो. याचाच असं कूटस्थाला होत नाही, असंग निर्विकार आहे. बुद्धीला होत नाही कारण ती जड आहे. चिदाभासाला होतं म्हणावं तर तो ब्रह्माहून पृथक आहे, त्याला होणं शक्य नाही. आणि झालं तरी ते भ्रमरूप असेल, त्यापासून संसार निवृत्त होणार नाही. आणि तुम्ही तर म्हणतात ज्ञाना वाचून दुसरा पर्याय नाही. पण जीवामध्ये घटक 3 आहे, तिघालाही होत नाही. याचा अर्थ जीवाला ब्रह्मज्ञान होत नाही किंवा होणं
शक्य नाही असं आपल्या विधानावरनं मला वाटतं. मग आता बोला काय करता. गुरुदेवाने त्याला सांगितलं की बाबा चिदाभासालाच मी ब्रह्म असं ज्ञान होतं आणि ते यथार्थ सुद्धा आहे. हां, पुन्हा तू काल शेवटी बोलला पूर्वपक्ष अर्थात शिष्य, चिदाभासाला फार झालं तर काय ज्ञान होईल. माझं अधिष्ठान, त्याचं अधिष्ठान कोण चिदाभासाचं बोलायचं, कुटस्थ चैतन्य. मग चिदाभासाला फार झालं तर काय ज्ञान होईल, माझं अधिष्ठान कुटस्थ चैतन्य ब्रह्मरूप आहे असं त्याला ज्ञान होईल. आणि ते झालेलं यथार्थही असेल, कारण कुटस्थ आणि ब्रह्म जसं घटाकाश आणि महाकाश हे एकच आहे, फक्त घटाची उपाधी लागली म्हणून घटाकाश, आणि घटाची उपाधी बाजूला काढली तर ते महाकाश, बरोबर ना. मग घटाकाश आणि महाकाश हे दोन काही एकच आहे, फक्त तो औपाधिक भेद आहे. आणि आपलं ठरलेलं आहे औपाधिक भेद वास्तू अभेदाची लाभाने करत नाही. तसं कुटस्थ आणि ब्रह्म, कुटस्थाला कोणताही घट म्हणजे अविद्या किंवा अंत बुद्धिरूपी घट याची उपाधी लागली म्हणून त्याला काय नाव आलं, कुटस्थ चैतन्य. पण ती बुद्धिरूपी उपाधी जर बाजूला सारली तर ब्रह्म आणि कुटस्थ काय आहे, एकच आहे. म्हणजे त्यांच्यातला औपाधिक भेद आहे आणि ते वास्तव अभेदाची लाभाने करत नाही. मग या रूपाने पाहिलं तर चिदाभास कोणाचं प्रतिबिंब, कुटस्थाचं, बरोबर. आणि कुटस्थ ब्रह्म तत्वता काय आहे, एक आहे. म्हणून चिदाभासाला फार झालं तर काय ज्ञान व्हावं, या चिदाभासाला असं ज्ञान व्हावं माझं अधिष्ठान जे कुटस्थ आहे ते ब्रह्मरूप आहे असं ज्ञान त्याला होईल आणि ते यथार्थही असेल. पण त्याला कोणतं ज्ञान होणार नाही, मीच ब्रह्म आहे असं ज्ञान त्याला होणार नाही. आणि झालं तर ते यथार्थ असणार नाही, भ्रमरूप असेल. मग जीवामध्ये अंश किती, 3, 1 कुटस्थ, 2 त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी, 3 त्यामध्ये पडलेलं चिदाभास. मग तिघापैकी कोणाला ज्ञान होतं आता, कोणालाच नाही. हिला का होत नाही, आपलं या कुटस्थाला का होत नाही, असंग निर्विकार आहे म्हणून. हिला का होत नाही, बुद्धिजड आहे म्हणून. आणि चिदाभासाला का होत नाही, तो ब्रह्महून पृथक आहे, भिन्न आहे म्हणून. याचा अर्थ जीवाला ब्रह्मज्ञान होत नाही किंवा होणं शक्य नाही असं कोण बोललेलं आहे आतापर्यंत, शिष्य. गुरुदेव म्हणतात चिदाभासालाच होतं, मी ब्रह्मज्ञान होतं आणि ते भ्रमरूप नसून यथार्थ सुद्धा आहे. तो म्हटला नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी, तुम्ही सिद्ध करून द्या. गुरुदेव म्हटले आता हे आपण काय करा, या चौघाला 4 नावं द्या, ब्रह्म, कुटस्थ, बुद्धी आणि चिदाभास. बोला, ब्रह्म, कुटस्थ, बुद्धी आणि चिदाभास. आता हे कुटस्थ या चिदाभासाला म्हणजे या कुटस्थाला मी ब्रह्म असं ज्ञान होतं का, नाही. का, बोले ना, आत्ताच बोले ना, असंग निर्विकार आहे. या बुद्धीला होतं का, नाही. का बरे, ती जड आहे म्हणून. आणि या चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होईल का, नाही. का, तो ब्रह्महून पृथक आहे, भिन्न आहे म्हणून. मग आता त्याला फार झालं तर काय ज्ञान होईल, याचं अधिष्ठान कुटस्थ चैतन्य ते ब्रह्मरूप आहे असं फार झालं तर ज्ञान होईल आणि ते यथार्थही असेल. पण मीच ब्रह्म आहे असं त्याला ज्ञान होणं शक्य नाही असं कोण बोलतो, पूर्वपक्ष. मग त्याला आता ही बाजूला काढा थोडीशी, जड असल्यामुळे तिचा संबंध सुटला. आता कोण ब्रह्मरूप ठरवायचे आपल्याला, हे ब्रह्म आहे, कुटस्थ आहे आणि चिदाभास आहे, आणि दोघं सुद्धा काय ठरवायचे, ब्रह्मरूप. आता पूर्वपक्षाला या दोन्हीपैकी कोण ब्रह्मरूप आहे असं मान्य आहे, वा बरोबर आहे, कुटस्थ ब्रह्मरूप आहे त्याला मान्यच आहे. तो काय म्हटला, माझं अधिष्ठान कुटस्थ ब्रह्मरूप आहे, फार झालं तर आभासाला ज्ञान होईल, मीच ब्रह्म असं होणार नाही. म्हणजे कुटस्थ ब्रह्मरूप आहे हे कोणाला मान्य आहे, पूर्वपक्षाला मान्य आहे. फक्त आता कोण ब्रह्मरूप ठरवायचं राहिला, चिदाभास ब्रह्मरूप ठरवायला की आपलं कार्य संपलं. मग चिदाभास ब्रह्मरूप ठरण्याकरता त्याला 2 अधिकरण सांगतात. अधिकरण म्हणजे समान विभक्तीवाली 2 पद, जसे प्रथमा एकच विभक्ती आहे आणि दोघाची प्रथमाच विभक्ती आहे, मग त्याला एक अधिकरण म्हणजे समान अधिकरण. थोडक्यात दोघाचं एक अधिष्ठान किंवा दोघाचं एक आश्रयस्थान, दोघाचं एक घर, त्याला काय म्हणायचं, एक अधिकरण. आणि त्या अधिकरणामध्ये 2 प्रकार आहेत, मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरण. काय काय, मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरण. आता मुख्य समानाधिकरणने कशाला म्हणतात आणि बाद समानाधिकरणने कशाला म्हणतात, तर ते सदृष्टांत आपल्याला सांगतात. ज्याच्याशी नित्यसिद्ध ऐक्य असतं त्याचं त्याच्याशी मुख्य समानाधिकरण आहे, आणि ज्याच्याशी बाद करून ऐक्य होतं त्याच्याशी बाद समानाधिकरण आहे. हे कळण्याकरता आपण व्यवहारात येऊ थोडंसं. आता इकडे बघा, हे महाराज दशरथ आहे, हे भगवान प्रभू रामचंद्र आहे. रामनवमी चालू आहे, मग दुसरे काहीतरी उदाहरणं देण्यापेक्षा हे बरे. आणि ही कोण आहे, जानकी माता सीता आहे, बरोबर. मग हे कोण, बस महाराज दशरथ, भगवान प्रभू रामचंद्र आणि जानकी माता सीता. मग आता या दशरथ महाराजाच्या कुळाशी एकरूप जर व्हायचं म्हटलं तर या दोघं आहेत की नाही,
दोघंही एक रूप आहे. म्हणजे तिघही एकंदर कोणत्या कुलातले? रघुकुलातले. मग रघुकुलाचे अधिपती सध्याला कोण? दशरथ. आणि त्या दशरथ रूपी रघुकुळाशी एक रूप कोणाला व्हायचं? समजा राघवाला आणि जानकी सीतेला. पण प्रभू रामचंद्राला काय प्रयत्न करावा लागेल? उत्तर आहे काहीच करायचं नाही, हेच करायचं. काही करणे नाही. कारण जन्माला आरभ्य, जन्मातच त्यांचं आपल्या पित्याच्या कुळाशी काय ऐक्य आहे. पण जानकी सीता मातेला जर या रघुकुलाशी एकरूप व्हायचं म्हटलं तर तिला काय करावं लागेल? आहे ना, पूर्वकुळाचा त्याग करावा लागेल. म्हणजे पूर्वकुळ म्हणजे विदेहराज जनक, मिथिला नगरी. मग तिने आता जानकी जनक आहे ना असं लावेल का? आता तिला आपलं जनक जानकी नाव राहील, पण जनक नाव काढून तिथे राघव येईल, रघुकुल येईल. मग तिथला काय तालुका, जिल्हा, मुकाम, पोस्ट काय असेल त्या सगळ्याचा तिला काय करावा लागतो? बाद करावा लागतो, त्याग करावा लागतो. आणि तरच तिला इकडे एकरूप होता येतं, अन्यथा नाही. म्हणजे रामाचं महाराज दशरथाच्या पित्याच्या कुळाशी नित्यसिद्ध ऐक्य आहे. तर जानकी सीता मातेचं आपल्या पित्याच्या कुलगोत्राचा त्याग करून आपल्या सासरच्या कुळाशी ऐक्य आहे. ठीक आहे. आता यांना काय नाव दिली होती आपण? बोला. दशरथ, प्रभू रामचंद्र आणि जानकी सीता माता. इथे सिद्धांतात घेऊन टाका हे ब्रह्मचैतन्य, हे कूटस्थ चैतन्य आणि हे चिदाभास. मग हे ब्रह्मचैतन्य रूपी कोण आहे? रघुकुल आहे. आणि कूटस्थ चैतन्य रूपी राम आहे. आणि चिदाभास रूपी जानकी सीता आहे. मग व्यवहारात जसं जानकी सीतेने जनकांच्या सकल कुलगोत्राचा त्याग करून ती महाराज दशरथाशी एकरूप झाली, तसा चिदाभास रूपी सीता बुद्धिरूपी जनकाच्या धर्माचा, असं जड दुःखत्व काय बुद्धीचे असेल ते सगळ्याचा त्याग करून तिचं कोणाशी ऐक्य होईल? आपल्या सासरच्या कुळाशी ऐक्य होईल, म्हणजे ब्रह्माशी ऐक्य होईल. आणि कूटस्थाचं ऐक्य त्याला काय करावं लागलं? काहीच नाही, ते नित्यसिद्ध आहेच आहे. लक्षण साम्यत एकत्व सिद्धी. मग रामरूपी कूटस्थाचं दशरथ रूपी ब्रह्माशी नित्यसिद्ध ऐक्य त्याला म्हणायचं मुख्य समानाधिकरण्य. आणि चिदाभास रूपी सीतेचं ब्रह्मरूपी कुळाशी, दशरथ कुळाशी, ते बुद्धिरूपी जनकाच्या कुळाचा असज्जड दुःखत्व धर्माचा बाध करून ऐक्य आहे, त्याला म्हणायचं बाध समानाधिकरण्य. मग ज्याचं ज्याच्याशी नित्य ऐक्य असतं त्याचं त्याच्याशी मुख्य समानाधिकरण्य, आणि ज्याचं ज्याच्याशी बाध करून ऐक्य असतं त्याचं त्याच्याशी बाध समानाधिकरण्य. मग आता कोण ब्रह्मरूप होता हे मान्यच होतं त्याला, कुटस्थ ब्रह्मरूप होता. आणि कोणत्या ऐक्याने? मुख्य समानाधिकरण्याच्या द्वारा. फक्त कोण मान्य नव्हतं? चिदाभास. याचं ब्रह्मरूप कसा? तर चिदाभास ब्रह्मरूप होऊ शकतो कशाने? बाध समानाधिकरण्याने. कोणाचा बाध करायचा? तो जिच्यात पडला त्या बुद्धीची, ज्याने जे तादात्म्य घेतले ते तादात्म्य सोडून द्यायचं. प्रकृतीचे धर्म ते प्रकृतीच्या माती घालायचे. अगोदर काय म्हणत होता? पुढीलाचे ओझेन आपल्या माता घ्यायचे तरी कानदाटीचे धनुर्धरा. आता त्याने काय म्हणायचं? आत्मा तो आत्म्याचे ठाई, देखी जे देईचे धर्म देई, आईसे देखणे ते पायी अनाहती. अशा पद्धतीने बाध समानाधिकरण्याद्वारा चिदाभास सुद्धा कसा आहे? ब्रह्मरूप आहे. एवढंच या परिच्छेदामध्ये सांगतात. बाध समानाधिकरण्य म्हणजे मुख्य समानाधिकरण्य काय आणि बाध समानाधिकरण्य काय. आणि पुन्हा बाध करून बघा, आता पुढं बाध करून चिदाभासाचं ऐक्य ब्रह्माशी आहे का सगळ्या जगाचं ऐक्य ब्रह्माशी आहे? सगळ्या जगाचं ऐक्य आहे. कारण सगळ्या जगाचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे. आणि आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. मग आद्यस्थ असणारं नामरूपात्मक जगदंतपाती पदार्थाचा ज्ञानाच्या द्वारा बाध केला तर उर्वरित खाली राहतं काय? राहतं? अधिष्ठानच राहतं. आणि मग श्रुती येते सर्व खलुइदम ब्रह्म न इह नानास्ति किंचन हि किंचनापि नाना नास्ति किंतु एकमेव अद्वितीय ब्रह्म असते. ते कसे असते? तर बाध समानाधिकरण्याच्या द्वारा उर्वरित खाली कोण राहतं? ब्रह्म जातात. बरं, बाधित पदार्थ सिद्ध होतो का फक्त दिसतो? दिसतो फक्त, तो सिद्ध होत नाही. मृगजळ दिसतं का सिद्ध होतं? दिसतं, ते काही सिद्ध होत नाही. तसं बाधित पदार्थ फक्त दिसतो, तो सिद्ध होत नाही. आणि अधिष्ठानाच्या अतिरिक्त खरं जर पाहिलं तर आदो अंती नास्ती वर्तमाने पितंतता, नाही आधी अंती अवसानी. आधी तो बाधित पदार्थ नाही, अंती तो नाही, मधल्या काळात दिसला तरी तो नाही. म्हणजे काय झालेला? आपल्याला भ्रम झालेला आहे. आणि म्हणून एकमेव अद्वितीय ब्रह्म न इह नानास्ति किंचन या सिद्धांताची सिद्धी कोणत्या ऐक्याद्वारा करणार? आता बाध समानाधिकरण्याने केलेल्या ऐक्याच्या द्वारा. काय बोलतात आपण आता पंक्तीमध्ये पाहूया. कालची शिष्याची शंका आपल्या डोळ्यासमोर आहे. तो काय म्हटलं होता? महाराज, आभासाच्या 7 अवस्था मला समजल्या. पहिली अज्ञान, 2 आवरण, 3 विक्षेप, 4 शोकनाश, 5 आपलं 4 परोक्ष ज्ञान, 5 अपरोक्ष ज्ञान, 6 शोकनाश आणि 7 आनंद व्याप्ती. त्यातल्या पहिल्या 3 बंध रूप आहे, दुसऱ्या 2 बंध निवृत्तीचं साधन आहे.
आणि तिसऱ्या दोन बंद मोक्षरूप आहे. तर त्यातली पाचवी अवस्था आहे अपरोक्ष ज्ञान. त्यामध्ये चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान व्हायला काही हरकत नाही असं आपण बोलला. पण माझा प्रश्नच राहिला, कोणता? ब्रह्माहून पृथक असणाऱ्या चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होईल कसं? ती शंका त्याने काल केलेली आहे. तो बोलला होता, महाराज आभासाच्या 7 अवस्था मला समजल्या, थोडंसं एकाग्र हो थोडंसं आपण आणि वेगाने चालू. त्यास मी ब्रह्म आहे असे ज्ञान कसे व्हावे? वर होत असेल तर ते मिथ्या का नाही? याचे काही समाधान झाले नाही. माझ्या मताने माझे अधिष्ठान कुटस्थ तो ब्रह्मरूप आहे असे ज्ञान फार झाले तर कोणाला होईल? आभासाला होईल. म्हणजे त्याला काय मान्य आहे? अधिष्ठान कुटस्थ ब्रह्मरूप आहे त्याला मान्यच आहे. माझ्या मताने माझे अधिष्ठान कुटस्थ, माझे अधिष्ठान म्हणजे कोणाचे? चिदाभासाचे अधिष्ठान. कोण? कुटस्थ, ते ब्रह्मरूप आहे असे ज्ञान फार झाले तर आभासास होईल. व ते कसे असेल? यथार्थही ठरेल. पण मीच ब्रह्म आहे असे ज्ञान आभासास होणे अयुक्त वाटते, याचे समाधान कृपा करून सांगा. तर आता बोला बरं, एवढ्या चर्चात याचं समाधान काय आहे? चिदाभास ब्रह्मरूप आहे का कुटस्थ ब्रह्मरूप आहे का दोघेही ब्रह्मरूप आहे? दोघेही ब्रह्मरूप आहे. फक्त मुख्य समानाधिकरण्याने कोण ब्रह्मरूप आहे? कुटस्थ. आणि बाद समानाधिकरण्याने चिदाभास. पण हे कळण्याकरता तुम्ही म्हणाला मग आता इथं दोघं ब्रह्मरूप कसे होतील? अहो हे दोघं दिसायला म्हणजे कधी कधी एक शब्द दोघांचं ज्ञान करून देणार असतं. हे आपलं राहिलं म्हणजे अहम वृत्ती आहे. काय वृत्ती आहे? अहम वृत्ती आहे. मी संस्कृतमध्ये अहम म्हणतात, मराठीमध्ये त्याला मी म्हणतात. मी अशी जी वृत्ती आपली उठते प्रत्येकाला, मी झोपलो, मी उठलो, मी बसलो, मी गेलो, मी केलं असं आपण म्हणतो ना. तर त्या मी या वृत्तीमध्ये दोघं असतात. हे कोण? कुटस्थ आणि चिदाभास. कोण कोण बोला? कुटस्थ आणि चिदाभास. तर त्यातला एक गौण आहे आणि एक मुख्य आहे. मुख्य कोण आहे? कुटस्थ आहे, म्हणून त्याचं मुख्य समानाधिकरण आहे. आणि गौण कोण आहे? चिदाभास, म्हणून त्याचं बाद समानाधिकरण आहे. अहो म्हणजे पण एक शब्द दोघांचं ज्ञान कसं करून देईल? एक शब्द दोघांचं ज्ञान कसं करून देईल? घट म्हणलं की घट, पट म्हणलं की पट. मग घटपट 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 किती पटपट म्हणलं तर दोन शब्द बोलल्याशिवाय दोघांचं ज्ञान होतं का? मग एकच शब्द दोघांचं ज्ञान कसं करून देईल? ते म्हटले व्यवहारात करून देतं. ले उदाहरण द्या. तर पूर्वी आजही खेड्यापाड्यामध्ये एखादा काही घरी एखादा प्रोग्राम असला म्हणजे उत्सव असला किंवा एखादा सोहळा असला तर मग गावातल्या लोकांना जेवणाला निमंत्रण देण्याची पद्धत असते. मग कधी जरा मोजकं असेल तर मग प्रत्येक घरातलं एक सदस्य, त्याच्याहीपेक्षा मोजकं असलं तर मग चाळीतलं एक सदस्य, त्याहीपेक्षा मोकळं असलं मग गावाच्या वतीने एक सदस्य, असं असतं. पण चांगलं समर्थाचं असलं का ते म्हणतात नाही किमान घरातले दोघं तरी बोलले पाहिजे, जोडी जोडी. पण मग ते काय म्हणतात? तुम्ही मेहून आमच्याकडे जेवायला या. काय म्हणतात? तुम्ही मेहून आमच्याकडे जेवायला या. मेहून शब्दाचा अर्थ आहे पती पत्नी, दाम्पत्य. मेहून शब्द एक आहे पण त्याचा अर्थ काय? दाम्पत्य, म्हणजे पती आणि पत्नी जोडीने. मग मेहून हा एकच शब्द ज्ञान कोणाचं करून दिलं? दोघाचं. तसं मी ही एक वृत्ती आहे, ज्ञान कोणाचं आहे? दोघाचं. कोण? कुटस्थ आणि चिदाभास. त्यातलं मुख्य कोण? कुटस्थ. आणि गौण कोण? चिदाभास. मग जो मुख्य आहे त्याचं मुख्य समानाधिकरणाने ऐके कोणाशी? ब्रह्माशी. आणि गौण आहे तो चिदाभासाचा बाद समानाधिकरणाने ऐके कोणाशी? ब्रह्माशी. आणि त्याला बाद करायचं म्हणजे कोणाच्या धर्माचा? या बुद्धीच्या असं जर दुःखत्वादी धर्माचा बाद करायचा. एवढंच आता सांगतात. वास्तू बघा. अहम शब्दाचे विचारपूर्वक मुख्य व बाद समानाधिकरण. श्री गुरु, हे शिष्य, आता तुला प्रथम अहम शब्दाचा काय करतो? विवेक सांगतो. विवेक सांगतो म्हणजे अहम शब्द मी, अहम म्हणजे मी ही जी वृत्ती आहे ती एकच नाही, तिचा अर्थ किती आहे? 2 आहे. विवेक सांगणं म्हणजे गौण मी कोणता आणि मुख्य मी कोणता. तो तुला समजला म्हणजे तुझा संशय काय होईल? दूर होईल. आभास जेव्हा मी असे म्हणतो तेव्हा त्या मी शब्दाचा अर्थ 2 आहे. आलं का? एक कुटस्थ आणि एक आपले स्वरूप. आपले स्वरूप म्हणजे कोणाचे? आभासाचे. मी म्हणणारा कोण आहे? आभासच आहे. मग तो मी म्हणताना कधी तो मी स्वतःला मी म्हणतो आणि कधी कधी आपल्या अधिष्ठानाला मी म्हणतो. कधी कधी मुलगा नाही का, अहो आम्ही काय वाटलं तुम्हाला, मग आम्ही काय वाटलं म्हणताना स्वतःला घेऊन म्हणतो. आम्ही म्हणताना आमचे वडील ओढलो पार्जित परंपरा. मग कधी तो स्वतःला घेऊन मी म्हणतो, कधी आपल्या परंपरेला घेऊन मी म्हणतो. त्याचा चिदाभास कधी स्वतःला मी म्हणतो, कधी कधी आपल्या अधिष्ठानाला मी म्हणतो. ठीक ना? बघा, कुटस्थ आणि आपले स्वतःचे स्वरूप असा आहे. कोणत्या शब्दाचा अर्थ? मी या शब्दाचा अर्थ. उदाहरण द्या. उदाहरण देतात. मेहून या एकाच शब्दाने जसे कोणाचे ज्ञान होते? पती व पत्नी या दोघांचे ग्रहण होते, ज्ञान होते. त्याप्रमाणे मी या शब्दाने दोघांचे ज्ञान होते. 1 कुटस्थ आणि 2 आभास. त्यातला मुख्य आहे कुटस्थ आणि गौण आहे तो आभास. या दोघांचे ग्रहण होते. आता कुटस्थ आणि आभास या दोघांच ब्रह्मरूपता सांगितली म्हणजे झाले. कुटस्थालाही ब्रह्मरूपता सांगायची आणि आभासाला देखील ब्रह्मरूपता सांगायची. म्हणजे जीवाला मी ब्रह्म असं ज्ञान होते सिद्ध करण्याकरता. आणि त्यातलं कोण तुला मान्यच आहे?
कुटस्थ ब्रह्मरूप आहे तुला मान्यच आहे, तेच बोलतात त्यात कुटस्थ ब्रह्मरूप आहे तर तुला मान्यच आहे. आता अडचण काय आहे, आभास ब्रह्मरूप कसा? कारण तुला काय वाटत होतं ब्रह्माहून पृथक असणाऱ्या आभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होईलच कसं? मग आभास ब्रह्मरूप कसा एवढीच काय ती अडचण आहे ना, तर त्याचे समाधान असे आहे की आभास काय करतो, आपल्या स्वरूपाचा वाद करून ब्रह्माशी ऐक्य जाणतो. आपल्या स्वरूपाचा वाद करणं म्हणजे त्याने आपल्या शरीरावर शस्त्रक्रिया करून घेणं असा त्याचा आहे ना, असा त्याचा अर्थ नाही. मग वाद करणं म्हणजे विचाराच्या द्वारा मी ब्रह्मरूप कसा आहे हे त्यांनी जाणणं. स्वरूपाचा वाद करणं म्हणजे विचाराता निरसले प्रपंच सहज सांडवले मग तत्वता तत्वरले ज्ञानी असे. तो आभास पडला कोणात? या बुद्धीत. आणि मग बुद्धीचे जे धर्म आहे ते त्यांनी बुद्धीच्या माती मारून आपण त्यापासून वेगळा आहे असं जाणणं, याला आभासाने आपल्या स्वरूपाचा बाध करणं असं म्हणतात. अगदी व्यवहारात आत्ताच म्हणलं आपण, त्या मुलीने आपल्या पित्याच्या कुलगोत्राचा सगळ्याचा त्याग करते. अगदी 18 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं ज्या बानी पित्याने तिला जपलं त्याचं सुद्धा नाव ती कट करून टाकते. बरं, त्या कट करण्यात त्या पित्याला आनंद आहे का दुःख आहे? आनंद आहे. कारण माझी कन्या तिने माझं नाव रोशन केलं. कारण ती इकडे गेल्याच्या नंतर इकडला कुठला संबंध न ठेवताना पूर्ण सासरची झाली आणि सासरची होऊन वागते, याच्यात बापाचं वैभव वाढतं. नाहीतर ती सतत तिकडल्या तक्रारी इकडलं तिकडं करत राहिली तर त्या पित्यालाही आनंद नाही ना. मग तशा पद्धतीने चिदाभास ज्या वेळेला बुद्धी आधी आपल्या पित्याच्या कुलगोत्राचा त्याग करतो त्यावेळेला त्यालाही आनंद आहे. तर खरं ऐके आणि जाणलं. म्हणून ती वधू एक पतिव्रता स्त्री जसं आपल्या पित्याच्या कुलगोत्राचा त्याग करून आपल्या सासरच्या कुलगोत्राशी एकरूप होते, तसं हा चिदाभास आपल्या बुद्धिरूपी सकल धर्माचा त्याग करून अधिष्ठान ब्रह्माशी काय होतो? एकरूप होतो. ते कोणत्या ऐक्याने? तर बाध समानाधिकरणाच्या द्वारा. ते आता बोलतात बघा. आणि बाध शब्द आभास आपले स्वरूपाचा बाध करून आपले ऐक्य जाणतो कोणाशी? ब्रह्माशी. आणि ते त्याचे जाणणे कसे आहे? पुन्हा यथार्थ आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा अपसिद्धांत असा नाही आहे. बाध शब्दाचा अर्थ नष्ट होणे असा नाही. बाध शब्दाचा अर्थ नष्ट होणे असा नाही. मग कसा आहे? बाध म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय. बाध शब्दाचा अर्थ काय? दृढ मिथ्यात्व निश्चय. बाध म्हणजे काय म्हणले? नष्ट होणे असा अर्थ नाही. आता घट फुटला म्हणजे त्याचा बाध झाला का नष्ट झाला? नष्ट झाला तो. आणि मृगजळ दिसते खाली खोटं ठरलं, इथे काय झाला? त्याचा बाध झाला आहे ना. मग नष्ट होणे हा बाध शब्दाचा अर्थ नाही. अप्रतीती होणं हा बाध शब्दाचा अर्थ नाही. तर दिसते काली त्याचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होणं हा बाध शब्दाचा अर्थ आहे. म्हणून पंचदशिकार विद्यारायण स्वामी म्हणतात ना अप्रतीतयोर बाध हा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. अप्रतीती म्हणजे येणं, अप्रतीती होणं म्हणजे बाध नव्हे, तर दृढ मिथ्यात्व निश्चय होणं हा बाध आहे. आणि डॉक्टर बाबा काय म्हणत असतात? प्रतितीकाली प्रतितीउपय चेतन्या ठिकाणी प्रतीत येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होणं याला बाध असं म्हणतात. अप्रतीती म्हणजे पुरुषार्थ नाही, बाध निश्चयात पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ म्हणजे पुरुषेन अर्थ इथे पुरुषार्थ, पुरुषाच्या इच्छेचा विषय त्याला पुरुषार्थ म्हणतात. आणि बाध निश्चयात पुरुषार्थ आहे. कशात पुरुषार्थ नाही? अप्रतीतीमध्ये पुरुषार्थ नाही, बाध निश्चयात पुरुषार्थ आहे. कसा बघा? अप्रतीतीमध्ये पुरुषार्थ नाही तर बाध निश्चयात पुरुषार्थ आहे. कारण अप्रतीती ही प्रयत्न वाचून होते. आपण ज्या वेळेला सुषुप्तीत जातो, झोपेत जातो, त्यावेळेला आपल्याला कोणाची प्रतीती आहे? कोणाचीच प्रतीती नाही. मग ती प्रतीती आपल्याला प्रयत्नाने झाली का सहज झाली? सहज झाली. बरं, अप्रतीती करणं हा पुरुषार्थ का नाही? आपण ठरवलं ठीक आहे आपल्याला याची प्रतीती येऊ द्यायची नाही, त्याच्याकरता आपण काय करणार? सुषुप्तीत जाणार. तर ते आपल्या हातात आहे का? सुषुप्ती येणं आपल्या हातात नाही आणि जाणंही आपल्या हातात नाही. ती यायची तेव्हा येते, जायची तेव्हा जाते. म्हणजे प्रारब्ध कर्म फलभोगाला सन्मुख झालं का ती जाते आणि प्रारब्ध फलभोगाला विन्मुख झालं का ती येते. म्हणजे ती प्रारब्ध अधीन आहे, प्रयत्न अधीन नाही. पण बाध निश्चय हा प्रयत्न अधीन आहे, प्रारब्ध अधीन नाही. म्हणून बाध निश्चयात पुरुषार्थ आहे. कशात पुरुषार्थ नाही? तर अप्रतीतीत पुरुषार्थ नाही. म्हणून चिदाभासाने आपल्या स्वरूपाचा बाध करून कोणाशी ऐक्य जाण्याचं? ब्रह्मचैतन्याशी ऐक्य जाण्याचं ते बोलतात बघा. बाध म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय. उदाहरण देतात. भिंतीवर काढलेल्या सर्पाचा बाध होणे म्हणजे तो दिसत असला तरी दिसतो तसा खरा नाही, तो काय आहे? मिथ्या आहे. आता भिंतीवर सर्पाचं चित्र काढलं, मग तो सर्प अगदी हुबेहूब सर्प काय दिसेल तसा तो सर्प दिसतो. असा फणा उगारून आपल्याकडे तो पाहतो असंही आपल्याला वाटतं. पण पाहत असताना आपण त्याच्याकडे पाहतो, तो आपल्याकडे पाहतो. आपल्याला त्याची भीती वाटत नाही, त्याला तर आपली बिलकुलच वाटत नाही. का बरे? कारण दिसते काली तो नाही आहे याचा त्याच्याबद्दलचा कोणता निश्चय आपला? दृढ निश्चय आहे, मिथ्यात्व निश्चय आहे. म्हणजे त्याचा काय झालेला आहे? बाध झालेला आहे. अप्रतीती होणं याच्यात पुरुषार्थ नाही.
मग ते म्हणतात भिंतीवर काढलेला सर्पाचा बाध होणे म्हणजे दिसत असताना तरी दिसतो तसा खरा नाही. मग काय आहे? मिथ्या आहे असा निश्चय होणं. त्याप्रमाणे बुद्धी संबंधाने बुद्धीचेच कर्तृत्व भोक्तृत्व आदी हे असणारे संसार धर्म हे कोणाच ठिकाणी दिसतात? माझ्या ठिकाणी दिसतात. मात्र दिसतात का असतात? दिसतात. जसं सर्प दिसायला आहे असायला नाही, मृगजळ दिसायला आहे असायला नाही, स्वप्न पदार्थ दिसायला आहे असायला नाही, ते शुक्तीवरचं रजत दिसायला आहे असायला नाही. म्हणून नाथबाबाचं प्रसिद्ध नेहमीच आपण वचन म्हणतो, शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे आणि रज्जुवरी बासे मिथ्या सर्प. मग शुक्तीवरचं रजत, स्थानवरचा पुरुष, रज्जुवरचा सर्प दिसायला आहे असायला नाही. तसा बुद्धीमध्ये पडलेला जो चिदाभास आहे त्याच ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व संसार धर्म दिसायला आहे असायला नाही. मग दिसले तरी का? तो पडला कोणात? बुद्धीत. आणि मग तिचे धर्म त्याच्या ठिकाणी दिसले. जसं कुटस्थ चंद्राचं प्रतिबिंब घटात पडलं तर घट हालतं का? घटातलं जल हालतं का प्रतिबिंब हालतं? जल हालतं. प्रतिबिंब अस्थिर का जल अस्थिर? जल अस्थिर. जल मलिन का प्रतिबिंब मलिन? जल मलिन. पण जल मलिन वाटलं का प्रतिबिंब मलिन वाटतं? जल अस्थिर वाटलं का प्रतिबिंब अस्थिर वाटतं? जल स्थिर वाटलं का प्रतिबिंब स्थिर वाटतं? जल स्वच्छ वाटलं का प्रतिबिंब स्थिर वाटतं, स्वच्छ वाटतं? मग हे सगळी धर्म कोणाचे? जलाचे आहेत. कोणाच्या ठिकाणी दिसली? प्रतिबिंबाच्या ठिकाणी. का? प्रतिबिंब त्यात पडलं म्हणून. वास्तविक पाहता प्रतिबिंब कसं आहे? जसं बिंब आहे तसं आहे. तसं चिदाभासाच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म दिसायला आहे का असायला आहे? दिसायला आहे. कोणामध्ये पडला? शरीररूपी घट आहे, त्यातलं बुद्धिरूपी जल आहे. ती बुद्धी जर चंचल असेल तर चिदाभास चंचल दिसेल. बुद्धी जर मलदोषाने मलिन असेल तर चिदाभास मलिन दिसेल. आणि बुद्धी जर स्वच्छ असेल निष्काम कर्म निष्काम उपासना करून तर ते तसं दिसेल. पण ते कसं आहे? ते जसं बिंब आहे कुठंसतं तसं आहे. पण असं का दिसलं? तिच्यात पडलं म्हणून. मग त्याने काय करायचं? त्याचे धर्म त्याच्या मागे घालायचे. म्हणजे माझ्या ठिकाणी धर्म दिसायला आहे असायला नाही. मी कोणाचा आहे? कुटस्थच आहे. कुटस्थ कसं आहे? निर्विकार आहे. मी कसा आहे? निर्विकार आहे. माझ्या ठिकाणी दिसतात, ते दिसायला आहे असायला नाही. आणि दिसायला आहे असायला नाही हे कळलं म्हणजे त्याचा बादनिश्चय होणार आहे. आणि बादनिश्चय झाला का तो कोणाशी एकरूप होणार आहे? ब्रह्माशी एकरूप होणार आहे. कोणत्या अधिकरणाने? बाद समानाधिकरणाच्या द्वारे. एवढंच बोलायचं, बाकी काही या परिच्छेदामध्ये एवढाच विषय आहे. बघा आता म्हणजे उदाहरणासहित वाचतो. भिंतीवर काढलेल्या सर्पाचा बाध होणे म्हणजे तो दिसत असला तसा दिसतो तसा खरा नाही, मिथ्या आहे असा निश्चय होणे. त्याप्रमाणे बुद्धी संबंधाने बुद्धीचेच कर्तृत्व भोक्तृत्व आदी संसार धर्म चिदाभास काय म्हणतो? माझ्या ठिकाणी दिसतात मात्र, आहे का? पण ते धर्म माझे नाहीत. कोणाचे आहेत? ते एकट्या बुद्धीचेच आहेत. म्हणजे काय होतं व्यवहारात सुद्धा बघा ना, म्हणजे घरातली आपली जी गृहस्वामिनी बुद्धी आहे तिचं जर या चिदाभासाने तादात्म्य धारण केलं का तिचं अर्ध डोकं दुखलं की याचं पूर्ण दुखतं. का होतं? तादात्म्य धारण केलं. आणि तेच तादात्म्य सोडलं की मग सगळे धर्म तू तुझं पहा मी माझं पाहतो. म्हणजे तादात्म्यच दुःखाला कारण आहे. तादात्म्य सोडलं का दुःख संपलं. तदात्म्य तादात्म्य ते मी आहे किंवा माझं आहे असं वाटणं आणि ते आपल्याला दुःख देतं. या सकल जगातामध्ये असून संत आनंदित असतात आणि सामान्य जीव दुःखी असतो. कारण सामान्य जीव आणि संतातला फरक हाच आहे. संतही दिली इंद्रिय हातपाय करा आपल्यासारखेच आहे, पण ते तादात्म्य घेत नाही. आणि जीव काय करतो? तादात्म्य घेतो. जो तादात्म्य घेतो तो जंत. आणि या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते. ते तादात्म्य घेतात पण अधिष्ठानाचं, मग ते आनंदित आहे. नित्यानंदापुढे आनंद तो कोण? आणि सामान्य जीव तादात्म्य घेतो तो उपाधीचं. आणि मग उपाधी असं जर दुःखरूप असल्यामुळे तेच त्याच्या माती पडणार. त्यामुळे इथे बाद समानाधिकरण शिकायचं म्हणजे अनात्म्याचं तादात्म्य सोडून आत्म्याशी एकरूप होण्याचा हा एक प्रकारचा खुसकीचा जवळचा एक प्रकारचा मार्ग ग्रंथकार आपल्यासमोर ठेवतात. कारण बघा ते माझ्या ठिकाणी दिसतात मात्र ते धर्मबुद्धीचे आहेत. कारण मी कसा आहे? सच्चिदानंद ब्रह्माचे. आता इथं ब्रह्माचे म्हणावे का कुटस्थाचे? दोन्हीची चालेल, आहे ना. आणि कारण कुटस्थ ब्रह्म आताच ठरलं आपलं तत्वता ते एकच आहे आणि औपाधिक वास्तव अभेदाच्या लाभाने करत नाही. मग इथे कुटस्थाचे न म्हणताना ब्रह्माचे का मानलं? कारण त्याचं ऐक्य कोणाशी सिद्ध करायचे? ब्रह्माशी सिद्ध करायचे. त्याच्याकरता इथं ब्रह्माचा शब्द त्यांनी ठेवला. ठीक ना? बघा कारण सच्चिदानंद ब्रह्माचे मी काय आहे? प्रतिबिंब आहे. आणि म्हणून मी बिंबाप्रमाणेच आहे. कारण जे धर्म बिंबात नसेल ते प्रतिबिंबात कुठून असेल? मग असं जर दुःख संसार धर्म कोणात नाही, बिंबरूप ब्रह्मात नाही, मग प्रतिबिंबरूप चिदाभासात सुद्धा ते असणं शक्य नाही. दिसतात ते बुद्धीचे, ते तिच्या मी माते मारून देणार आणि मी मात्र त्या धर्मातून मुक्त होणार. तुम्ही म्हणाल पण मग का हो, जिने त्याचं संगोपन केलं, जिने त्याला त्या चिदाभासाला जन्माला घातलं, त्याचा असं कृतज्ञत्वाचा आळ येईल की नाही? नाही येणार.
आपण चिवणी दुहिता ममन म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके तळ त्याच्या फोडासारखं पिता त्या आपल्या कन्याला जपतो. पण ज्या वेळेला ती म्हणते बाबा मी आता तुमची होती आता मला सगळं तिकडलं बघावं लागेल बरं का. बाबा म्हणतो अरे बेटी मला तीच इच्छा आहे, तू आता इकडला विचारच करू नको, तू तिकडला विचार करणं हेच माझ्या पित्याचं पितृपणा तू सिद्ध करणं आहे, आणि तिकडे राहून तू इकडला विचार करणं म्हणजे मला तू कलंकित करणं आहे. व्यवहारात होतं की नाही. तसं चिदाभासाने जरी बुद्धीमध्ये तो जन्माला आला, बुद्धीमुळे त्याची सिद्धी झाली, बुद्धीमुळे तो प्रतीतीला आला, तरी सुद्धा त्या बुद्धीला सुद्धा भूषण कशात आहे, त्याने ब्रह्माशी एकरूप होणं याच्यात त्या बुद्धीचा देखील सन्मान आहे, आणि त्याचा तर नित्य आहेच आहे. हा व्यवहारात सुद्धा आपण असं करतो. जे व्यवहारात घडतं तेच इथे आहे. म्हणजे वेदांत काय परवा याच्यापासून वेगळा आहे असं नाही, पण मनुष्य व्यवहारात जगताना ते मान्य करतो. पण तेच सिद्धांत आता इकडे लावायचे म्हणलं का ते तेवढं मन तयार होत नाही. इकडे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ. अक्षता कोणाच्या डोक्यावर पडत नाही, सगळ्याच्याच डोक्यावर पडतात. मला वाटतं जो शेवट आहे त्याच्या डोक्यावर कोणी टाकायला मागे नसतं म्हणून त्याच्या डोक्यावर पडत नाही, बाकीच्या सगळ्याच्या डोक्यावर पडतात. पण एकच जण निश्चय करतो इदम मम, झाला 7 जन्म गुंतला आणि बाकी निश्चय करत नाही आहे ना. मग तशा पद्धतीने निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच बळ. तसं आता बाद समानाधिकरणाने निश्चय झाला ते एवढ्यात सुद्धा काम झालं. पण निश्चय होत नाही तोपर्यंत विचारसागराच्या 25 आवृत्ती केली तरी सुद्धा कळेल, पण निश्चयामध्ये फलश्रुती जाणण्यात नाही मानण्यात आहे. आपण हे मानलं की आपल्याला फल प्राप्त होणार, जाणलं का बुद्धीचा एक प्रकारचा तो व्यायाम होणार. इतर लोक एखाद्या विषयावर व्याख्यान करतात तसं तो होणार, पण हे जाणण्यापेक्षा मानण्यात फलश्रुती आहे. पण जाणल्याच्या नंतर मानण्यात होतच असते, ती कधी वेळ लागेल, कारण जसं आपलं वैराग्य असेल ते कमी जादा त्या पद्धतीने ती मान्यता होते. पण पहिलं जाणणं गरजेचं आहे, आपल्याला जायचं कुठे हे कळणं गरजेचं आहे. मग तो एखादा 1 मुक्कामात जाईल, कोणी 2 मुक्कामात जाईल, कोणी 1 जन्मात जाईल, कोणी 10 जन्मात जाईल, पण जायचं कुठे हे कळणं गरजेचं आहे. जर नाही तर हाकारीशी ज्याच्या नावे त्याचे नामाचे नाही ठावे. आहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा याच्यातलं हे गेलं, काय करणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला मूळ आपलं स्वरूप काय आपल्याला जाणं कुठे. म्हणून को अहम कथमिदम जातम को वै करता असे विद्यते उपादानम किंवा असती विचारो सोय मी दृश्या. आहे मी हा कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग मी कोण आहे, मी ब्रह्म आहे, मी कोण नाही. असं जर दुःखात्मक संसार बुद्धीचे धर्म ते मी नाही. पण हे कोणाला जाणायचं आता, आभासाला. आणि आभास कोण ब्रह्मरूप आहे असं जाणूनच आहे, कुठंच तर ब्रह्मरूप जाणूनच आहे. फक्त त्याला मी ब्रह्मरूप कसं हे जाणून घ्यायचं तर त्याने कोणतं अधिकरण शिकावं, 5 समानाधिकरणे जाणून घ्यावं. झालं ते सांगताना म्हणतात कारण सच्चिदानंद ब्रह्म मी आहे. आपलं सच्चिदानंद ब्रह्माचे मी कोण आहे, प्रतिबिंब आहे, आणि म्हणून मी बिंबाप्रमाणे सच्चिदानंद रूपच आहे. उपाधीचा नाश झाल्यानंतर प्रतिबिंब बिंबरूप होते, त्याप्रमाणे उपाधीचा संबंध सुटला तर मी सुद्धा कसं आहे ब्रह्मरूप होणार नव्हे. होणार इतकीच नाही तर आता प्रस्तुत काली सुद्धा मी ब्रह्मरूपच आहे. म्हणजे आगा घटूचे वेळ फुटे ते त्याचे आकाश लागे नीट वागे वाटे, आणि वाटा लागे तरी भेटे एरवी चुके. जसं तिथे बोलतात तेच हे बोलणं आहे. घटाकाश फुटल्याच्या नंतर तिथलं आकाश काय होतं, महाकाश रूप होतं. आणि नाही फुटलं तर त्यावेळेला नाही का ते आहेच आहे, फक्त जाणून घ्यायचं. तसं बुद्धीचा धर्माचा बाध केला, आपलं बुद्धीचं तादात्म्य सुटलं हा ब्रह्मरूप आहे. आणि ज्या काळात तादात्म्य मानतो त्या काळात ब्रह्मरूप नाही का, त्याही काळात ब्रह्मरूप आहे, फक्त हा मानत नाही. फक्त त्याने ते मानून घ्यायचं आहे ना, त्याने मानलं का कार्य झालं. आता उदाहरण पुन्हा देतात. आरशात पाहणाराच गंध वाकडे दिसले तर पाहणारा पुरुष आरशातील प्रतिबिंबाचे गंध नीट करण्याकरिता आरशाकडे हात घालीत नाही. आपण आरसा गंध लावला आणि मग गंध वाकडा लागला तर आपण काय करतो, अरे हा तिकडं वाकडा दिसतो मग त्याचा सरळ करतो का, नाही. याचा सरळ केला का त्याचा सरळच आहे. याचा सरळ केला नाही त्याच्यात किती सरळ करण्याचा प्रयत्न केला तर करता करता आरसा फुटेल. आरसा फुटला त्याच्यात मध्ये हात घातला तर हाताला लागेल, हाताला लागलं तर हॉस्पिटलमध्ये जाऊन बसावं लागेल, पण गंध काही सरळ होणार नाही. पण इकडलं गंध सरळ केला का तिकडं गंध सरळच आहे, कारण प्रतिबिंब दिसायला वेगळं आहे असायला एकच आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात तुका म्हणे मुख नाही दर्पणात संतोषाची मात दुसरी ते दर्पणीचे दुसरे भासे असे नाही म्हटले, परी ते असे एकच आहे. कारण बिंब आणि प्रतिबिंब दिसायला 2 आहे असायला एक आहे. आणि म्हणून आपण प्रतिबिंबाचं बिंबाशी ऐक्य जाणत असल्यामुळे आणि ते मानतही असल्यामुळे तिकडल्या गोष्टी दुरुस्ती करायला आपण कधीच प्रवृत्त होत नाही. फेटा वाकडा झाला इकडला सोडून एक पदर घे, तिकडला सरळच आहे. इकडला गंध वाकडा झाला तिकडला दिसतो, इकडला सरळ केला का तिकडला सरळच आहे. याचा अर्थ कोणाचं कोणाशी ऐक्य आहे, प्रतिबिंबाचं बिंबाशी ऐक्य. मग इथं प्रतिबिंब कोण आहे, चिदाभास, आणि बिंब कोण आहे, ब्रह्म. मग चिदाभास कसं आहे, ब्रह्मरूपच आहे. फक्त तो आता थोडासा गंध वाकडा का दिसायला लागला, बुद्धीत पडला आणि तिचं तादात्म्य घेतलं म्हणून
ते तादात्म्य सोडलं की तो ब्रह्मरूप आहे, याच्यात तिळमात्र संदेह नाही. अशा पद्धतीने सांगताना उदाहरण देताना म्हणतात, आरशात पाहणारा गंध वाकडे दिसले तरी पाहणारा पुरुष आरशातील प्रतिबिंबाचे गंध नीट करण्याकरिता आरशाकडे हात घालतो काय? उत्तर आहे नाही. तो काय करतो? आपल्या कपडावरील गंध नीट करण्यास प्रवृत्त होतो. याचाच अर्थ इतकाच आहे की पाहणारा आरशातील प्रतिबिंबाचे मुख्य बिंबाशी ऐक्य समजतो, कारण प्रतिबिंब बिंब दिसायला दोन आहे, असायला एक आहे. किंवा दुसरं उदाहरण देतात पुन्हा, स्थाणूवरील पुरुष भ्रम निवृत्त झाला म्हणजे पुरुषाचा बाध करून पुरुष कोण आहे? स्थाणूच आहे. स्थाणू म्हणजे लाकडाचं वटलेलं खोड, त्याच्यावर आपल्याला कशाचा भ्रम होतो? पुरुषाचा. मग पुरुषाचा भ्रम झाल्यामुळे तिथे किती दोन दिसले? किती दिसले? दोन दिसले. एक हा स्थाणू, दुसरा पुरुष. पण तो पुरुषाचा बाध झाला तर तिथे उर्वरित कोण राहतो? स्थाणूच आहे ना. तसं या ठिकाणी बुद्धिस्ट धर्माचा बाध केला चिदाभासाने तर उर्वरित कोण राहणार? ब्रह्मच, कारण तो ब्रह्मरूपच आहे. कारण बिंब याहून कोण भिन्न नसतं? प्रतिबिंब. मग प्रतिबिंब कसं असतं? बिंबरूप असतं. प्रतिबिंब कोण आहे? चिदाभास आहे. बिंब कोण आहे? ब्रह्म आहे. मग प्रतिबिंब रूप चिदाभास बिंबरूप ब्रह्माहून भिन्न आहे का? दिसतो, फक्त दिसतो. कोणतं दर्पण समोर आहे म्हणून? बुद्धिरूपी आहे ना. ते बुद्धिरूपी दर्पण जर बाजूला सारलं तर प्रतिबिंबरूप चिदाभास बिंब ब्रह्मरूपच आहे इकडे. आणि नाही वेगळं, आता हे मुख जरी आरशात वेगळं दिसलं आपलं तरी ते दिसायला वेगळं आहे, असायला नाही. तसं चिदाभास दिसायला भिन्न आहे, असायला नाही. असा निश्चय ज्याप्रमाणे होतो त्याप्रमाणे बुद्धीचे ठिकाणी असणाऱ्या पण माझ्या ठिकाणी दिसणाऱ्या सर्व संसार धर्माचा बाध करून मी काय आहे? ब्रह्मरूप आहे असा आभासास ज्ञान होण्याला काही हरकत नाही. आता हे नियम करून टाकतात. आपण जे सुरुवातच या दोन वाक्यापासून केली. बाध करून ज्याचे ज्याच्याशी ऐक्य होते त्याच्या त्याच्याशी बाध समानाधिकरण्य, आणि ज्याचे ज्याच्याशी सदा ऐक्य असते त्याचे त्याच्याशी मुख्य समानाधिकरण्य. आता ते ज्याचे त्याचे सर्वनाम आहे ना, ते तुम्ही बोलायचं. दृष्टांतात घ्यायचं. पहिले आपण यांना नाव दिलं होतं दशरथ, राम आणि जानकी माता. आणि सिद्धांतात ब्रह्म, कुटस्थ आणि चिदाभास. आता एकदा दृष्टांतात बोलायचे दोन्ही नियम आणि नंतर सिद्धांतात बोलायचे. बघा बोला मग आता. बाध करून ज्याचे म्हणजे सीतेचे आहे ना, ज्याच्याशी म्हणजे दशरथाच्या कुळाशी, आपल्या सासरच्या कुळाशी ऐक्य होते त्याचे म्हणजे सीतेचे, त्याच्याशी म्हणजे दशरथाच्या कुळाशी कोणते ऐक्य आहे? बाध समानाधिकरण्य ऐक्य. किंवा अगदी सरळ व्यवहारात येऊन बोला, सासरा, पुत्र आणि वधू आहे ना. मग ज्याचे बाध करून ज्याचे म्हणजे त्या वधूचे, ज्याच्याशी म्हणजे सासरच्या कुळाशी ऐक्य होते म्हणून त्याचे म्हणजे त्या वधूचे त्या सासरच्या कुळाशी कोणते ऐक्य? बाध समानाधिकरण्य ऐक्य. तसं इथं सिद्धांतामध्ये ज्याचे म्हणजे आभासाचे, ज्याच्याशी म्हणजे ब्रह्माशी कोणते ऐक्य? बाध करून ऐक्य. मग त्याचे म्हणजे आभासाचे कोणाशी? ब्रह्माशी कोणते ऐक्य आहे? बाध समानाधिकरण्याने केलेलं ऐक्य आहे. त्याच्या पुढची पंक्ती, ज्याचे ज्याच्याशी सदा ऐक्य असते त्याचे त्याच्याशी मुख्य समानाधिकरण्य. ज्याचे म्हणजे आता सिद्धांत दृष्टांतात पुन्हा ज्याचे ज्याच्याशी म्हणजे त्या पुत्राचे रामाचे दशरथाच्या कुळाशी आणि किंवा वराचे आपल्या पित्याच्या कुळाशी नित्य ऐक्य असते म्हणून त्या वराचे आपल्या पित्याच्या कुळाशी नित्यसिद्ध ऐक्य आहे. आणि सिद्धांतात ज्याचे म्हणजे कुटस्थाचे, ज्याच्याशी म्हणजे ब्रह्माशी कसे ऐक्य आहे? नित्यसिद्ध ऐक्य म्हणून त्याचे त्याच्याशी म्हणजे कुटस्थाचे ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण्याने ऐक्य. आणि तेच खाली बोलतात बघा, कुटस्थ सदैव ब्रह्मरूप आहे म्हणून कुटस्थाचे ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण आलं का. आणि आभासाच्या स्वरूपाचा म्हणजे आभासाचा जो औपाधिक स्वरूप आहे, उपाधी बुद्धीमुळे वगैरे आलेले जे कर्तृत्व भोक्तृत्व आदी सगळे धर्म, त्या औपाधिक स्वरूपाचा बाध करून आभासाचे ब्रह्माशी काय आहे? बाध समानाधिकरण आहे. यास एक उदाहरण जे आपण बोललो, एका कुलगोत्रात जे कुटुंब असते, एक कुलगोत्र म्हणजे दशरथाचं कुलगोत्र रघुकुल, आणि त्याचे जे कुटुंब असतं म्हणजे पती पत्नी कोण? राम आणि सीता किंवा वधू आणि वर. त्या कुटुंबातील ग्रस्ताचे म्हणजे त्या वराचे आपल्या पित्याच्या कुळाशी म्हणजे जन्माद आरभ्य त्या कुलगोत्राशी ऐक्य असते. जन्माद आरभ्य म्हणजे जन्मताच ऐक्य. जन्मद आरभ्य म्हणजे जन्मापासून, जन्माला आल्यापासूनच त्याचा आपल्या पित्याच्या कुळाशी काय आहे? ऐक्य आहे. जन्माद आरभ्य पित्याच्या त्या कुलगोत्राशी ऐक्य असते म्हणून त्याचं कोणतं ऐक्य झालं? ते मुख्य समानाधिकरण. आणि त्याची जी स्त्री म्हणजे त्याची जी पत्नी सीता किंवा ती वधू, ती आपल्या पित्याच्या कुलगोत्राचा म्हणजे जनक महाराज देकाच्या कुलगोत्राचा काय करते? त्याग करते. त्यागेने की अमृतत्व मानशो, त्यागाशांतीर नंतर म्हणाव. मग त्याग करून पतीच्या कुलगोत्राशी काय करते? ऐक्य पावते. म्हणून तर म्हणतात, सांडुनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरी कामिनी, द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडिली जैसी. म्हणजे ती दोन्ही कुळाचा काय करते? त्याग करते. दोन्ही कुळाचा त्याग करते म्हणजे सासरच्या माहेरच्या इथे त्याच्याही पुढचं माऊली सांगतात.
सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही कुळाचा त्याग करून आपल्या पतीशी ती एकरूप होते. तसं चिदाभासाने काय करायचं, त्या बुद्धीचाही त्याग करायचा आणि बुद्धीमुळे आलेलं कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्म त्याचाही किंवा कुटस्थाचाही त्याग करायचा आणि अधिष्ठान ब्रह्माशी व्यापकत्वाने एकरूप होऊन जायचं. म्हणून म्हणतात बघा, याच न्यायाने कुटस्थाचे मुख्य समानाधी करणे आणि आभासाचे ब्रह्महून भिन्न असलं तरी त्या आभासाचे बाद समानाधी करण्याने ब्रह्माशी ऐक्य आहे हे काय झाले, सिद्ध झाले. आणि म्हणून मी कोण आहे, ब्रह्म आहे असे कोणाला ज्ञान व्हायला हरकत नाही, आभासाच ज्ञान होण्यास हरकत नाही. इतकेच नाही तर याप्रमाणे म्हणजे कोणत्या अधिकरणाप्रमाणे, दोन पैकी बाद समानाधी करण्याने. मग तर याप्रमाणे म्हणजे बाद समानाधी करण्याने त्रैलोक्याचा वाद करून, त्रैलोक्याचे सुद्धा कोणाशी ऐक्य आहे, ब्रह्माशी. मग ज्या वेळेला नाथबाबा म्हणतात अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त टेले. अहो त्रैलोक्याचं मूळच माया दुःख रूप आहे आणि ते आनंदाचं होईल कसं. तरी त्या अवघेची त्रैलोक्य म्हणताना त्रैलोक्याचं काय केला, बाद केला. खाली कोण राहिला, अधिष्ठान ब्रह्म. ते कसं आहे, आनंद विद्वान ब्रह्म अशा अर्थाने. किंवा ज्ञानोबा म्हणतात आज संसार सफल झाला गे माय देखील पाय विठोबाचे. आता संसार दुःखमूळ आहे, तुम्हीच सांगता सफल झाला म्हणता, कसं बोलता, कसा केला तो, बाद समानाधिकरणे केला तर सफलच आहे, आणि काही केलं बाद समानाधिकरणे नाही केलं तर निष्फलच आहे. म्हणून संसार दुःखमूळ कुठपर्यंत म्हणायचं, बाद समानाधिकरणे जाणत नाही तोपर्यंत. आणि संसार दुःखमूळ म्हणत असेल तर बाद समानाधिकरण कळालंच नाही. आणि जर म्हणू लागला आजही संसार सफल झाला गेम आहे तर ते बाद समानाधिकरणाच्या द्वारा सगळंच ब्रह्मरूप आहे. उलट ब्रह्मच आहे, बाकी काही नाहीच आहे. सर्वम खलुदम ब्रह्म, इथे सर्वम नास्ती ब्रह्म एव असते. सर्व शब्दाचे अर्थ आहे सर्व म्हणजे अनेक आणि सर्व म्हणजे ब्रह्म. मग सर्वम खलुदम ब्रह्म म्हणताना सर्वम ना असते, कोण असते, ब्रह्म एव असते. किंवा सर्वम ब्रह्मरूप असते, कोणत्या अधिकरणाने, बाद समानाधिकरणाने. बाद समानाधिकरणाने सगळं कोण आहे, सर्वम यदायम आत्मा सर्वम खलुदम ब्रह्म आदो ब्रह्मास्मी इति उदिते पश्चात सर्व खलुदम ब्रह्म. कशाने, बाद समानाधिकरणाच्या द्वारा. तेच बोलतात बघा, त्रैलोक्याचे ब्रह्माशी ऐक्य आहे असे म्हणण्याला हरकत नाही. आणि याच अभिप्रायाने सर्व खलुदम ब्रह्म म्हणजे हे सर्व काय आहे, ब्रह्मच आहे असे कोण प्रतिपादन करतं, वेद प्रतिपादन करतो. त्याला श्रुती आहे सर्वम यदायम आत्मा आनंद विद्वान ब्रह्म. किंवा न हि नानास्ति किंचन हे किंचनापि नाना नास्ति किंतु एकमेव द्वितीयम ब्रह्म असते. सर्व घटी राम देहादे एक सूर्यप्रकाशक सहस्रमी सर्व विठ्ठल जळी स्थळी भरला हरिता ठाव नाही उरला. आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. एक जण म्हणला विठ्ठल जळी स्थळी भरला, माया जळी स्थळी भरली आहे ना. मग ते माया, कारण ते मायाला कोणतं ब्रह्म म्हणलं त्या दिवशी आपण, मत ब्रह्म, आणि परमात्म्याला बृहन्नाथ ब्रह्म. आणि मग म्हटले बरोबर आहे, पण मग असं दोन स्थान आहे, ब्रह्मही सगळीकडे आहे जगात, मायाही सगळीकडे आहे जगात. पण मायाला दोन परिच्छेद आहे, आपलं दोन परिच्छेद नाही पण एक आहे म्हटलं तर आपण. देश परिच्छेद नाही, सर्व देशात आहे. काल परिच्छेद नाही, कारण सर्व कालात आहे. पण वस्तू परिच्छेद आहे. आत्वा बहुने तिने किम ज्ञातेनं तवार्जुन विष्टभ्याम विदंकृत्स्नम एकांशेनं स्थितो जगत. परमात्म्याच्या एकाच अंशावर म्हटलं ना, म्हणून तिला कोणता परिच्छेद आहे, वस्तू परिच्छेद आहे. बरं जाऊ दे, जगातला विचार करा. एखादं म्हणेल जगात परमात्मा सगळीकडे आहे, तसं मायासुद्धा सगळीकडे आहे. मग परमात्म्यात आणि मायात काय फरक राहिला. मग असं आहे की परमात्मा सगळीकडे आहे, माया सगळीकडे आहे, पण या जगात सुद्धा एका ठिकाणी मायाने तिथे परमात्मा आहे. मग तुकोबरायाने उत्तर दिलं, साधू संत तयाची माऊली म्हणतात, मी तयाची चौकटी मानसी होणे अशी क्षेत्र संन्यासी जया निजली ती उपाशी वैराग्य का. आणि तुकोबरायाचा नाट पाहिलाच बघा, विठ्ठल विस्तारेला जणी सप्तही पातळे भरुणे. मग सर्व जनात विठ्ठल आहे, सर्व जनात मायाही आहे. सर्व विठ्ठल विस्तारे सप्तही पातळे भरुणे, सर्व सप्त पातळात विठ्ठल आहे, मायाही आहे. पण पुढं काय, विठ्ठल विस्तारले जणी सप्तही पातळ विठ्ठल व्यापक त्रिभुवने. मग मायाही त्रिभुवनात त्याचंच कार्य, तीही व्याप्त आहे. पण पुढं आहे विठ्ठल मुनी मानसी, मुनीच्या मनात विठ्ठल आहे, तिथे येईल स्थान नाही. म्हणजे माया कुठं नाही, मुनीच्या मनात नाही, आणि विठ्ठल कुठे आहे, तिथेही आहे. म्हणून माया शेवटी तिला काय म्हणतो, परिच्छेद आहे. आणि म्हणून तिला मत ब्रह्मच म्हणतात. आणि ब्रह्माला कुठलाही परिच्छेद नाही, म्हणून ब्रह्माला बृहन्नाथ ब्रह्म म्हणतात. मग असा माया म्हणजेच मायेचं छोटं पॅकेज कोण आहे, ही बुद्धी. मग बुद्धी आणि बुद्धीच्या धर्माचा बाध करणं आणि आपलं ब्रह्माशी ऐक्य जाणणं, असं बाद समानाधिकरणाने कोणाचं कोणाशी ऐक्य व्हायला हरकत नाही. चिदाभासाचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही. आणि कुटस्थच ऐक्य तर तुला मान्यच आहे असं श्री गुरुदेव बोललेत. मग असं बोलल्याच्या नंतर तो म्हणू लागला, पुन्हा तो शंका घेतो, तो रामकृष्ण हरी. आता तो शंका काय घेतो, गुरुदेव त्याचं उत्तर काय देतात ते आपण नंतर पाहू.
पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.